जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल एडिटर संजय नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे तो पण आज गणपती बाप्पा सिरीज मधला पार्ट 5 आज बनवलेला आहे 2025 मधला. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो इंटरेस्टिंगच झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करा, जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, आपल्याला इंस्टा देखील फॉलो केले नसेल तर फॉलो करून द्या, आयडी साईडला दिसून जाईल. तर चला मित्रांनो, जर न करता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. Clap, clap, clap. ओके, तर मित्रांनो जस्ट आपण अलर्ट मशीन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेला आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ गणपती बाप्पा सिरीजमधला पार्ट 5 आज बनवला 2025 मधला. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच छान झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मी एक तुम्हाला बिटबुक माय प्रिसेट आणि एक शिकेपेट प्रिसेट असे 2 प्रिसेट दिलेले आहेत. ते दोन्ही प्रिसेट तुम्ही अलर्ट मशीनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. ते इम्पोर्ट केल्यानंतर बिटमॅप प्रिसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला घ्यायचं अशा प्रकारे दिसून जाईल. बघू शकता मी तर तुम्हाला सॉन्ग आणि एक व्हिडिओ गणपती बाप्पाचा ॲड करून दिलेला आहे आणि वर एक PNG लवकर बघू शकता मित्रांनो. ते हाईड आहे ते अनहाईड करा. बघू शकता 27 ऑगस्ट लवकर बघू शकता. मी असं सिम्पली काहीच अशा प्रकारे PNG आणि बॅकग्राऊंडला गणपती बाप्पाचा व्हिडिओ ॲड करून दिलेला आहे. ह्याची अल्प ऑपेसिटी मित्रांनो मी 40% ठेवलेली आहे व्हिडिओची. बघू शकता. आता काय करायचं आहे, पहिला ते अनहाईडच करा. नंतर 9.18 नंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. बघू शकता मित्रांनो 9.18 पाशी येऊन प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आता एक बीटला एक इमेज ॲड करून शर्टवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचं आहे. आता इथनं पुढं मित्रांनो एक बीटला एक इमेज ॲड करत जायचं आहे. बघू शकता मी एक करून ॲड करून घेतो. अजून कोणी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या, जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, मी एक इमेज ॲड करून घेतो. तुम्ही पण ॲड करून घ्या. व्हिडिओ स्किप न करता बघा, तरच तुम्हाला आजचा व्हिडिओ समजून जाईल. बघू शकता मी ते एक करून ॲड करून घेतो इमेज. बघू शकता याला शेवटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया व्यवस्थितरित्या स्क्रीनला सेट करा. बघू शकता व्यवस्थितरित्या स्क्रीनवर सेट करा इमेज. बघू शकता मित्रांनो, बघू शकता इथं आपण सर्व काही इमेज ॲड करून झालेले आहेत. बघू शकता सिम्पली बॅक यायचं आहे. शिकेपेट प्रिसेटमधला 1 नंबरचं बेट इथनं कॉपी करा. कॉपी केल्याच नंतर बिटमॅप प्रिसेटला आल्याच नंतर हे पहिला बघू शकता आपण मगाशी बोललो होतो इथं मी गणपती बाप्पाचा एक व्हिडिओ दिलेला आहे, त्याच्यावर एक PNG. त्या व्हिडिओला सिम्पली हायपिक्ट पेस्ट करा. बघू शकता सिम्पली काहीच तुम्हाला अशा प्रकारे दिसून जायची. जी अल्फा ऑपेसिटी 50% देखील 50 ते 60% ठेवा, तुमच्या हिशोबाने ठेवा. बघू शकता मी 70% ठेवलेली आहे. बघू शकता मी 70 जरा वाढवतो, म्हणजे 80% ठेवा. मी देताना ह्याची अल्फा ऑपेसिटी जरा कमी करून देईल, तुमच्या हिशोबाने नंतर ठेवा. का जरा 85 जास्त गेली तर मित्रांनो नको, जराच कमी करायची, म्हणजे 80 ठेवूया. बघू शकता याची अल्फा ऑपेसिटी आपण बॅकग्राऊंडच्या व्हिडिओची 80 ठेवलेली आहे. सिम्पली बॅक यायचं आहे. शेकेपेट प्रिसेटमधला 1 2 बघू शकता 2 नंबरच्या बेट इथनं कॉपी करा. कॉपी केल्याच नंतर बिटमॅप प्रिसेटला आल्याच नंतर बघू शकता 9.18 पाशी यायचं आहे. 9.18 नंतर 3 इमेज आहेत. बघू शकता 9.18 नंतरच्या 3 इमेजला हायपिक्ट पेस्ट करायचे, म्हणजे डबल बीटचा जो इमेज आहे त्याला हायपिक्ट पेस्ट करायचं नाही. बघू शकता 1 2 3 म्हणजे 9.18 पासून जे 11.22 म्हणजे 11.12 बघू शकता. हे किती आहे 11.12. सिम्पली बॅक यायचं आहे. शिकेपेट प्रिसेटमधला 1 झाला 2 झाला तर 3 नंबरच्या बेट इथनं कॉपी करा. कॉपी केल्याच नंतर बिटमॅप प्रिसेटला आल्याच नंतर आता इथं मित्रांनो डबल बीट आहे, त्या फक्त एका डबल बीटच्या इमेजला हायपिक्ट पेस्ट करायला. बघू शकता इथं जो डबल बीट आहे तिथे आपण एकच इमेज ॲड केलेला आहे, तिथल्या इमेजला हायपिक्ट पेस्ट करायचं. बॅक यायचं आहे. शिकेपेट प्रिसेटमधला बघू शकता आता लास्टच्या बेट इथनं कॉपी करा. कॉपी केल्याच नंतर बघू शकता बिटमॅप प्रिसेटला आल्याच नंतर बघू शकता आता मित्रांनो लास्टच्या जे आपले 1 2 3 4 इमेज आहेत, मोठे इमेज
बघू शकता 4 मोठे इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. बघू शकता मी एक एक करून इफेक्ट पेस्ट करून घेतो. तर बघू शकता आपण मित्रांनो एक एक करून इफेक्ट पेस्ट करून घेतलेले आहेत. बघू शकता इथनं या व्हिडिओचा साऊंड एकदा म्यूट करा. बघू शकता मी ही PNG तुमच्या यानं कमी जास्त ॲडजस्ट करा, म्हणजे जरा मोठी करा लहान करा तुमच्या हिशोबानं. आणि व्हिडिओची अल्प ऑपेसिटी मित्रांनो ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये जाऊन याची अल्प ऑपेसिटी 80% ठेवा. बघू शकता झालेली आहे. आणि इथं व्यवस्थितरित्या इफेक्ट पेस्ट करा. बघू शकता आणि इथं देखील इफेक्ट व्यवस्थितरित्या पेस्ट करा. तर मित्रांनो व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. जस्ट शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करा. व्हिडिओचे रेजोल्युशन 8 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. जस्ट खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ एवढंच होतं. व्हिडिओ कसेल मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलवर तुम्ही असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकीचे व्हिडिओ करा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.